शुरू करूया. टॉपिक न्यू टॉपिक हे चार्ट पॅटर्न्स वरून बघा. फ्रेश पेज घेतलं वर्ग. CHARTPATTERN चार्ट पॅटर्न. चार्ट पैटर्न्स मतलब क्या रहता है करता ह्याच्या प्रकारचे कोणते हे कॅन्डलस्टिक ऊपर खाल जो जाता ह्याच्या व्हॉलेटिलिटी ऊपर कस मला अप डाऊन ऊपर कस काही जो काही पॅटर्न जाता काही ना काही जाते डिझाइन बाईक कुछ ते करें कमन पैटर्न नंबर 1 चार्ट पैटर्न्स के अंडर सिमेट्रिकल ट्रायंगल पैटर्न करो. सिमेट्रिकल ट्रायंगल पैटर्न बरो. सिमेट्रिकल ची स्पेलिंग सामने स्क्रीन पर है. सिमेट्रिकल ट्रायंगल पैटर्न ते सामने शी ड्रॉ करा. परली लाइन क्रॉस खाली लाइन को क्रॉस रख ले. सिमेट्रिकल ट्रायंगल चे सामने शी ड्रॉ करा. नंबर सेकंड बरोबर असेंडिंग ट्रायंगल पैटर्न बरोबर. एक दोन लाइन सोडून नंबर सेकंड बरोबर असेंडिंग ट्रायंगल पैटर्न बरोबर. नंबर सेकंड असेंडिंग ट्रायंगल पैटर्न कडे शी ड्रॉ करा. ऊपरली लाइन स्ट्रेट राहूकस खाली लाइन क्रॉस राहूकस. असेंडिंग ट्रायंगल पैटर्न शी ड्रॉ करा. जाते ना ओळखू पडते ना काय म्हणताय आणि ते कच गुगल कच हे शो करते रे गुगलचे हे कच शो करते चार्ट शो जाते ना तुमका नाही नाही इथे शो जातो तो इथे बिजी खाली गुगलचे ते एक्सटेंडिंग ट्रायंगल पॅटर्न शो करते खाली कोणी दुसरा प्रॉब्लेम येतोय का नाही चार्ट होय तुम्ही लेफ्ट झोन करून नवान जॉईन झाला लेफ्ट झोन करून तुमच्या नेट काही प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके 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 असेंडिंग ट्रायंगल पैटर्न ऊपरली लाइन स्ट्रेट रहो खाली लाइन क्रॉस रहो. नंबर थर्ड बरोबर डिसेंडिंग ट्रायंगल पैटर्न बरोबर. थर्ड वन एक दोन दोन लाइन सोडून बरोबर. थर्ड वन डिसेंडिंग DESCENDING डिसेंडिंग ट्रायंगल पैटर्न. डिसेंडिंग ट्रायंगल कडे शी ड्रॉ करा. ऊपरली लाइन क्रॉस रहती खाली लाइन स्ट्रेट रहती. ओके ओके तो शुरू करें. नंबर चार्ट पर पढ़ना कई चीज़ों सर कई तो जाता का पढ़ना. ओके समान पहला एक चीज ओळखा चार्ट पॅटर्न्स पला तितलो इम्पॉर्टंट राहला बिकॉज पला चार्ट पॅटर्न्स भितर पला तेकच तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स तिकच ट्रेंड लाईन्स राहूचे काही नवे राहणार तर पलतले तुम्ही तुमका सपोर्ट रेजिस्टन्स कलता ड्रॉ करू. सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये ती स्ट्रेट लाईन कोणते आम्ही घालतो ते त्याका सपोर्ट रेजिस्टन्स बोलता. या ट्रेंड लाईन मतलब जो ती क्रॉस लाईन आम्ही घालता त्याका ट्रेंड लाईन बोलता. एकच काही जो मिलोन करून काही जो एक पॅटर्न लावचे एक येता पल्ल्या आम्ही एक मिनिट डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बोलते असे.
ठीक आहे. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तर उपरला क्रॉस लाईन राहतली खालन स्ट्रेट लाईन म्हणजे हे पॉईंट आणि हे पॉईंट मिक्स जॉईंट जाऊन ते सर काय ना ते कन्फ्युज होऊ नका हिंगा ट्रेंड लाईन कशी घेऊन तुमका पहिला पण शिकवलं होतं फर्स्ट जो हाय ऊपर फर्स्ट पॉईंट राहता फर्स्ट पॉईंट एका कनेक्ट करूचे दरम्यान एक 2-3 पॉईंट कनेक्ट जाऊ एक शिकरे ओके हिंगा आपला हिंगा 2-3 पॉईंट्स कनेक्ट जाते एक टोटल 3 पॉईंट्स कनेक्ट जाऊ का मिनिमम एक कडे कनेक्ट झाले 2 पॉईंट कनेक्ट झालो तर थर्ड पॉईंट कनेक्ट झालो डिसेंडिंग भितर काय आतलं करता ब्रेकआउट पर आम्ही बाय करतले ही उपरली ट्रेंड लाईन जेव्हा ती ब्रेक करतली कॅन्डल ते ब्रेक केला मग आम्ही बाय करतले ओके स्टॉप लॉस आणि तिथे सेम कॅन्डल चलो आम्ही स्टॉप लॉस धरतले तुम्ही तुमची लँग्वेज भरवा हे की बाय करू का हे की सर नवायतीन भरला का तुम्ही इंग्लिश बेटर आहे तर तुम्ही इंग्लिशान भरला चालतं ओके डिसेंडिंग ऊपर पहला खास करून हेजे ऊपर तेटलो बाइक रोजना सपोर्ट ऊपर तेटलो में पर्सनल ये करना कि डिसेंडिंग पर सपोर्ट ऊपर को समटाइम्स क्या रहता करता सपोर्ट ऊपर को बाइक कर देता सपोज अल्फा कहते हैं या ट्रेंड लाइन ब्रेक केला बाइक करचे बोलो అయితే ఇంక స్టాక్ उपरला खाल येता बरं खाल अगर को रिव्हर्सल कॅन्डल झाली सपोर्ट ऊपर यार असे यार हैमर असे यार ये हैमर असे हेजे ऊपर को बाय करू शकतात ओके एक ऑप्शन रहता या मेन हो असल बाय करूचे रहता ब्रेकआउट पर ब्रेकआउट मतलब यार ट्रेंड लाइन जे ब्रेक करता त्याला ब्रेकआउट बोलता ओके डिसेंडिंग ट्रायंगल कोणी काही डाऊट असेल तर दखल पुसा पहिला डिसेंडिंग शो होता बेटा डिसेंडिंग ट्रायंगल जे टाइम एक्सप्लेन करा जे टाइम जरा ओके ओके ठीक आहे डिसेंडिंग ट्रायंगल तर काय राहता करता मिनिमम 3 पॉइंट्स कनेक्ट करूचे राहता फर्स्ट डिसेंडिंग ट्रायंगल तुम्ही ड्रॉ केला आपला नोट्स तर फर्स्ट उपरली लाईन काय राहता क्रॉस राहता मला फर्स्ट उपरली लाईन मी क्रॉस घेतलो 3 पॉइंट्स ट्रेंड लाईन कशी करूचे 3 पॉइंट्स कनेक्ट जाऊ एक पॉइंट कनेक्ट केलो यार 2 पॉइंट कनेक्ट झाले यार 3 पॉइंट कनेक्ट झाले ओके मिनिमम 3 पॉइंट कनेक्ट ही तिकच ट्रेंड लाईन तुम्ही ट्रेंड लाईन याच्या पुढे खूप घातला आहे ट्रेंड लाईन घेतला बिअरिश प्राइस ऍक्शन शिकलेले 8 वर्ष हे शिकताना तुम्ही ट्रेंड लाईन घातला ट्रेंड लाईन नवीन आहे तुमच्या ट्रेंड लाईन शिकला तुम्ही तिथे सेम ट्रेंड लाईन घालतो वाटत 3 पॉइंट कनेक्ट करतो आणि खाल सपोर्ट लाईन तुम्ही शिकला सपोर्ट लाईन तर कोणी आपण 2-3 पॉइंट्स कनेक्ट झाला जाते एक पॉइंट कनेक्ट झालो यार एक पॉइंट कनेक्ट झालो 2 यार 3 यार 4 एक 3 ऊपरली क्रॉस लाईन 3 कनेक्ट झाला म्हणजे खाल 3 कनेक्ट झाला म्हणजे त्यातले मोर दॅन इनफ बाइंग के जातली सपोर्ट एक ऑप्शन रहता सपोर्ट वाला स्ट्रेट लाइन है का सपोर्ट लाइन को बोलता यहाँ अगर काही हैमर झाली या डोजी झाली का कोणती को रिव्हर्सल कॅन्डल झाली या ट्विजर बॉटम वाली का झाला को यारी बाई करू शकता आपला यार को हैमर झाला हा यार बीजी हैमर झाला सपोर्ट पर बाई करू शकता या या ब्रेकआउट मध्ये ट्रेंड लाईन ब्रेक केली कॅन्डल जेव्हा ती कॅन्डल ट्रेंड लाईन एका ब्रेक केली तर आपण बाई करू शकता दोनातलं एक ऑप्शन आहे ओके नेक्स्ट వచ్చాం डाउट राहिला होता डिसेंडिंग बद्दल ओके नेक्स्ट వచ్చాం सपोर्ट ऊपर रिवर्सल येऊंगा ना यस यस सपोर्ट पर रिव्हर्सल कॅन्डल पण बाय करायचे वाटतं खूप दिवस कॅन्डल पण बाय करायचे आणि ब्रेकआउट केला का बोललाय ब्रेकआउट केला को रिव्हर्सल कॅन्डल राहून ना ब्रेकआउट पर रिवर्सल कैंडल में बिल्कुल को बोला ना ब्रेकआउट पर कहता हूँ रिवर्सल कैंडल भले कम जाऊँ ब्रेकआउट पर निक्की ओनली ग्रीन कैंडल जाऊँ जायचं ब्रेकआउट पर कोणती कॅन्डल झाला खूप बाय करा कोणतं ट्रायंगल जाता का मला कोण पॅटर्न जाता का मला सिमेट्रिकल ही खालची लाईन काय आहे सिमेट्रिकल सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न जाता का मला मग खालची लाईन फर्स्ट वैसे कनेक्ट जरूरी आहे का का बोल रहे हैं खालची खालची लाईन वलची जरूरी आहे का जरूरी नाही लेकिन पॅटर्न सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मतलब ही दोन्ही लाईन घेतली खालची लाईन का हा काही प्रॉब्लेम नाही आमका का झालं आमची उपरली लाईन मेन असेल उपरली लाईन ब्रेकआउट दिला आम्ही बाय करू एक्सेप्ट
कंपल्सरी ना घालू का ध्यान नको सांगतो वो पॅटर्न्स मतलब काही जो अशी दोन तीन लाईनो या ट्रेंड लाईन स्ट्रेट लाईनो बिलोड करून काही जो काही पॅटर्न जातात ते काय असेल म्हणजे हात राहणार हे सेम पॅटर्न तुमका ऑलरेडी ट्रेंड लाईन घालून कळता तुम्हाला खाली एक स्ट्रेट ट्रेंड लाईन घालून तुम्ही ट्रॅक करू शकता जोरी नाही की सगळं पॅटर्न ड्रॉ करून तुम्ही ट्रॅक करू बस काही जरुरी नाही ओके तो यहाँ पर फर्स्ट कैंडल हमेशा टॉप ऊपर बगला कोंदी टॉप पर ऐसे तरचे में ठीक है कहता हूँ फर्स्ट कैंडल कोंदी घेऊन चालू तर ह्याच्या दरमल्ली या ऑक्टरची खाली कोणती कॅन्डल अशी घ्यायची बगला टॉप पर हाई कोणती अशी घालून ती कॅन्डलची एक टॉप टून घ्यायची फर्स्ट टॉप घ्यायचं टॉप टून घेतलं ठीक आहे 2-3 पॉईंट्स कॅन झालं म्हणजे एक पॉईंट 2 पॉईंट तकरीबन 3 पॉईंट कॅन झालो हिसाब खाल टून घेऊन त्याला गोष्टी फर्स्ट कॅन्डल कोणती को घेतं एकदम कॅन्डलच्या खाल टाकून एक पॉईंट कनेक्ट झालो 2 पॉईंट कनेक्ट हॅरी 3-4 पॉईंट कनेक्ट झाला म्हणजे तास उघड हे झालं आता ह्या दोन कडे बाय करूचे ऑप्शन होता एक सपोर्ट ऊपर कोणती रिव्हर्सल कॅन्डल झालं तरी बाय करू शकता या ह्यारी कोणती इन्वर्टेड हॅमर या डोजी पर सपोर्ट ऊपर कोणती कॅन्डल झालं बाय करू शकता या सेकंड ब्रेकआउट ऊपर बाय करू शकता ब्रेकआउट मतलब ही ट्रेंड लाइन ब्रेक करते हे एरिया ब्रेक केलं मला ते ठावर बाय करूचे राहता दोनातले एक ठावर बाय करूचे ओके सिमेट्रिकल ट्रायंगल ओळखायला काय डाऊट असे ओके नेक्स्ट सोचा नेक्स्ट कोणतं वरला सेंडिंग वरला हे ब्रेकआउट पण ऊपर गेला बाय करू हरकत ना का बोलला म्हणजे काय ब्रेकआउट झालं तो फुल्ली ग्रीन कॅन्डल असे ना सो आम्ही केटले ऊपर गेला मग बाय करू हरकत बाय करू हरकत ब्रेकआउटची प्रॉपर वेट ब्रेकआउट झाले से बाय करा ठीक आहे मग जस्ट ते खाली कळलं का वीक येऊन वापस होतात रे ते का यस यस ते वो आता ते नाही ते खूप यार ती एक हमेशा एक रिस्क राहता का तिला की ब्रेकआउट झोन करून एका वापस फेल जातात त्याचे एक 2-3 रिझन आहेत समजा पहिलं रिझन अगर मार्केट हे खराब असे ती चीज जातली की ब्रेकआउट फेल जातली तर सामान में हमेशा एक मेन चीज हमेशा चढ़ाची को मार्केट खराब है ट्रेडिंग कर रहा है तो इसी के लास्ट एक मास झाले मार्केट भले खराब असेल मी आमचे मेन ग्रुपात तुम्ही काय खास अपडेट्स बनवचे नाही म्हणजे काय मतलब मी काही ना काही स्टॉक्स घालते राहता काय भले कम घालते एवढा असेल काय तेटलो खास मेको ट्रेड करते नाही जबरदस्ती मार्केट खराब राहून जबरदस्ती असून मला लॉस करूचे नको वेगळे वळखा मार्केट हे त्याला एक लॉस जातलो सेकंड काय राहता घालता सेकंड सप्लाय राहता सप्लाय ज्यादा सप्लाय वळखा की सेलर्स भली ज्यादा सेल केले तो कोई एक रीजन रहता तो असल मेन रीजन नव्हते तो सेलर से भली सेल केलं ना खाल पडता ते एक काइंड ऑफ एक रिस्क राहत लोकच तुमका लेकिन अगर मार्केट निकी असेल तो रिस्क पला तुमका 60-70% रिस्क कम आतलो तो मार्केट निकी असेल का इस चीजों करा मार्केट भले खराब है टेक्निकल वगैरह तेटलो अप्लाई करू सुना के अक्सर मेन नोट करता के एकदम वर्क चीज आवाज येते असेल जरा शेअर करा सप्लाई ज्यादा आवाज येते ना RSI थ्रू बोला काय बोलला नाही सप्लाई ज्यादा मतलब ते पर मुझे रहती सेलिंग जाते रहती मतलब वॉल्यूम पर पड़ता ते सब सामने गड़ा इंशाल्लाह जरा लास्ट डे से इंशाल्लाह हटा ते पडलं ओके फिलहाल त्याच्यावर फोकस करना बाय करूचे आणि अगर तुमका सपोर्ट ऊपर सुद्धा डोजी कॅन्डल लागेल सामान सपोर्ट ऊपर बाय करूचे ब्रेकआउट वर जरा रिस्की राहता आणि सपोज ब्रेकआउट ऊची कॅन्डल वडली 10-12% ची आली ती बाय करणार आहात म्हणजे एक बाईंची रूल्स तर एक सिंपल आहे म्हणजे 10-12% एक वडली कॅन्डल त्याच्या टॉप वर मी बाय करणार त्याच्यामध्ये दुसऱ्या पीछे 15-20% जाऊन फरक पडणार नाही स्टॉक म्हणजे हमेशा एक हे असे ट्रेन स्टेशनावर उभे राहून असलेली बाईक करूचे ट्रेन धावती ट्रेनावर मी उभी गेलो अशा मी ते केटलो धावून मागा फरक पडणार ओके ही एक चीज सिंपल आठवत राहा हे जो मतलब ओनली कॅन्डल जाणांको आम्ही ते दिवसा घेऊनशे नाही ब्रेकआउट दिल्ली से ओल्डी कैंडल रहना है ब्रेकआउट देन जाना मग केटलो ऊपर गेला ओल्डी कैंडल धावते तर ह्या का सेम एक्झाम्पल तुमका ह्या रिक्वेस्ट करा ह्या तुम्ही घेता तरी
ह्या ब्रेकआउट घेतली कॅन्डल होती कोची शिक होती 1-2-3% ची कॅन्डल होती तेजे मग घेतली ऊपर गेला मग ब्रेकआउट दिला मग 7-8% ची गेली ती एखाद्या समटाइम शिकू आता की ब्रेकआउट मला वडली कॅन्डल ते अवॉइड करा अवॉइड बेटर 10-12% की बोलखा के सपोज फॉर एग्जांपल ही शी ट्रेंड लाईन असे ह्या सारखं वडली कॅन्डल जाऊन ब्रेकआउट जाऊन राहतं हे कॅन्डलच्या टॉप का हिंगा ब्रेकआउट झालेले असे राहतं यारी अवॉइड करा 10-15% ची कॅन्डल आहे अगर ब्रेकआउट जाऊन ओनली कॅन्डल झाली ते त्याच्यामध्ये दुसरे आम्ही घेऊ शकता अशी बोला ते देखो ते का सांगतो वाटे ब्रेकआउट वडली कॅन्डल तर मी बाईंग करणं हा सांगतो वाटे ब्रेकआउट झाले धाकली ब्रेकआउट देते लिंकच पला ब्रेकआउट जाऊन तुम्ही त्याचा क्लोज जाऊन जर वेट करणं हा ब्रेकआउट दिले सगळं हे असे ब्रेकआउट देतो वाटे कॅन्डल 2-3% ची काय देते निघाला यार बेस्ट एक्झाम्पल यार काय आता हो एरिया होतो ब्रेकआउट फॉर एग्जांपल हा की 11 घंटा से ना हो एरिया ब्रेक ट्रेंड लाइन ब्रेक केली ते ब्रेक करते 11 घंटा बाई करतो तेव्हा क्लोज जाता सर ऊपर गेली मी त्या 3:30 क्लोज जाऊनच्या टायमार असून हिंगा असून बाई करणार हिंगा आले हे टॉप वर असून त्यानं बाई करा हिंगा बाईक मिस झाली हिंगा खाल तरी अवॉइड करा म्हणजे हिंगा इटली ऊपर असून बाई करूची गलती करणार मी हमेशा तेच आमचे रिटेलराचे एक एंथम असतो आम्ही खे बाई करता स्टॉक करू सुरू करतो ती चीज होती मी आणि अक्सर 15-20% ची कॅन्डिडेट टॉप वर बाई करू शकते हमेशा बाई करू कि एटलो टॉप पर बाइक की जरूरत है मतलब एकदम आसमानार जेके इतना इनका फंक्शन ग्लोबल तेरा कि हाल पड़ता रहा ती आपको उसे एग्जैक्टली बाइक करना ओके तर ला हे किशी शिकूचे ला दिसा शिकताना तुम्ही की एक्झॅक्टली वर्ल्डली कॅन्डल घेऊन पुढे कशी बाईक काम ही चीज तर आमच्या एलएनई सेटअप ला दिसा तुम्ही शिकता ओके सबर जरा त्यातला यार एक सुगड यार दाखवतो नेक्स्ट पदर म्युझिक दाखव ओके यार एक ओके आणि बीजे एक चीज ब्रेकआउट फेल किशी आता मग बीजे की शिकवता बीजे शिकवता सॉरी बीजे एक रिजन शिकवता हो बल्ली इम्पॉर्टंट अशा हो मी बिगिनर आहे तो फर्स्ट टाइम शिकवण आहे शिकून घेऊन घेता जो रिव्हिजन टाइमर अखेर शिकवून असतो ओके शिकवण्याचे रिझन आहे बघा तुमच्या खैला सूचना अक्षर झाला हे जेव्हा जराशी एक्सपिरियन्स आहे त्यांच्या खैला होते कोणते हो ब्रेकआउट जाऊच्या टाइमर पला हो कोणतो हो हो असेंडिंग ट्रायंगल हो परली लाईन खाली लाईन करून असेंडिंग ट्रायंगल आता हिंगा पला हे फर्स्ट टाइम ट्राय केलो हे सेकंड टाइम ट्राय केलो हे थर्ड टाइम ट्राय केलो फेल झालो हे फोर्थ टाइम ब्रेकआउट सक्सेसफुल झालो ओके हे एटल्या खरं नो फर्स्ट टाइम सेकंड टाइम थर्ड टाइम को फेल फोर्थ टाइम सक्सेसफुल ब्रेकआउट घेतले थर्ड टाइम अक्सर ब्रेकआउट या थर्ड टाइम सक्सेसफुल जातो या फोर्थ टाइम सेकंड टाइमर कितना उनको सक्सेसफुल जाऊचे भल्ली रेर फॉर एग्जांपल याच्या ऊपर एडा फर्स्ट टाइम फेल खाल एलो सेकंड टाइम ट्राय केलो फेल जातो हे हमेशा होतो सेकंड ऊपर गेलो मला को बड़ा हाई चला गया क्लोजिंग टाइम खाल जाऊ सकता शायद भले ना माता ऊपर ना मतलब मैं तासो बोले बिगिनर शिकोची चीजों नहीं एडवांस चीज हुई एक्सपीरियंस होगा जरा शी ओके हाँ थर्ड टाइम क्या रहता गलता 50-50 चल रहा था थर्ड टाइम ब्रेकआउट जो फेल जो चल रहा था ब्रेकआउट जो चल रहा था थर्ड टाइम फोर्थ टाइम क्या रहता फोर्थ टाइम ब्रेकआउट देऊ कस कसं ना त्याच्यावर धडम धडम पडते होतं कोण होता अगर 3 डायको झाला हा थर्ड टाइम फेल झाला आणि फोर्थ टाइम ट्राय करतो आणि ती बाय करा ब्रेकआउट बाय करू हरकत नाही का जरा एज ए बिगिनर माता ऊपर ना मतलब लेकिन बिगिनर शिकवून चीजों नहीं तर शिकवू अशा नाही चीजों जरा एक्सपिरियन्स होऊ बस ओके हे सोडा नॉर्मल हे शिकवतं तुमच्या आता असेंडिंग ट्रायंगल उपरली लाईन स्ट्रेट असे खाली लाईन क्रॉस असे यार पला ब्रेकआउट है ई कॅन्डल ब्रेकआउट दिलं तुम्ही ब्रेकआउट कॅन्डल बाय केलं ओके खाली लाईन मध्ये तीन मिनिमम 3 कनेक्ट झाला केटलो वाला कनेक्ट झाला असेंडिंग ट्रायंगल काय डाऊट असे असेंडिंग ट्रायंगल काय डाऊट आहे तुझं
ओको सेम हाँ ब्रेकआउट पर बाय कर ले सपोर्ट पर बाय रिवर्सल कैंडल और सपोर्ट पर रिवर्सल कैंडल डालूंगा सपोर्ट पर बाय कर सकता हे तो असेंडिंग ट्रायंगल शे हे तर खाल मार्केट वशेन आहे. खालको होता आता आम्ही खाल गेलो बला आम्ही बाय करूचे नाही आम्ही त्याला ब्रेकआउट पर बाय करूचे बोलतो ना खालको सकता यार असेंडिंग ट्रायंगल नेक्स्ट दूसरे यार खालको पडू शकता खाल पडला आम्ही थोडी बाय करतो बाय करूचे नाही आम्ही ब्रेकआउट पर बाय करतो आणि अगर हिंगा सपोर्ट पर रिवर्सल कैंडल पर अगर सपोज फॉर एग्जांपल ಈ रिवर्सल कैंडल पर बाय केला आतरीन ती रिवर्सल कैंडल चे लोक स्टॉप लॉस को धरतला अगर खाल पडला बला अगर ही कैंडल चे लो ब्रेक केला बला सीधा आमचे स्टॉप लॉस हिट जाऊन आम्ही एक्झिट जातले त्यातला जराशे खाल पडतात का एक्झिट जातले ओके नेक्स्ट पडलं मी जराशी ओके चीजों का हमेशा जरूरी नहीं है कि एक पैटर्न दो तुमको एक सिंगल ट्रेंड लाइन मिलते हैं तेरे को घालून ट्रॅक करून हरकत ना की यहाँ पर तो वेरी सिंपल शी एक ट्रेंड लाइन मिलते हैं हमारा काही पैटर्न काइंड ऑफ वहाँ काही फील जाते ना तो खाली गाले एक सिंगल ट्रेंड हमको तुम ये ट्रॅक करू शकता कोणती चीज गाले ब्रेक पर या काय करता रहे ब्रेकआउट पर बाय करता रहे कैंडल ब्रेकआउट झाले सिंपल बाय झालं जरूरी नाही की इसके हार्ड आहे को तुमका काही पैटर्न वगैरे दाखवून जरूरी नाही बेरिश प्राइस एक्शन से येता ना ती चीज जरूरी नाही की हार्ड बेरिश प्राइजेक्शन हो इकडे जरा 3-4 कॅन्डल खाली आली म्हणून तुम्ही क्रॉस लाईन होता बेरिश प्राइजेक्शन आमचा असं कटॉस कॅन्डल्स कास पडता हे जराशी एक 4-5 लाईन आलो ते फुल बॅक बोलताय का एक रहता ट्रेंड रिवर्सल ऊपर खाल पड़ता है बेरिश प्राइजेक्शन में खाल पड़ते गेलो एक रहता पुल बैक मतलब आता स्ट्रॉंग निक्के धावलो RSI 80-85 गेला तरी असे खाल येतलो ते 4-5 दिवस खाल आलो ते दाखलो पुल बॅक बोलता भली ज्यादा येऊन येतो जराशी एक 10-15% खाल आलो पुल बॅक बोलता ते म्हणजे ज्यादा आलो ना तेव्हा तो रिव्हर्सल झालो डिफरन्स आहे पुल बॅक आणि रिव्हर्सलचे मध्ये डिफरन्स आहे ओके हिंगा आपला ह्यारी जराशी हे झोन को फेल झाला आपण समटाइम्स ही चीज हो जाता ओव्हर करून केला रे फर्स्ट ट्राय सेकंड ट्राय थर्ड ट्राय भितर ब्रेकआउट झालो हिंगा आपला थर्ड ट्राय फेल झालो वापस फोर्थ टाइम ट्राय केलो मला फोर्थ टाइम ट्राय केला ब्रेकआउट सक्सेसफुल झालो थर्ड अक्सर सेकंड 90% 80-90% चांस है कि हिंगा वो सेकंड अगर सब कुछ हैरी ब्रेकआउट देतो 80-90% चांस रहता कि वो हल्का देतो लेकिन देल रहता रे यार थर्ड टाइम 50-50 चांस रहता समटाइम थर्ड टाइम का ब्रेकआउट जोन को होता 50-50 रहता है काही एक्झॅक्टली मी बोलू शकेन की ह्यारी थर्ड टाइम को होतल्या सूचना फोर्थ टाइम होता कस आणि फोर्थ टाइम अगर सपोज गेला तर तो बोले निके पे खाल पड़ते होतो फोर्थ टाइम मतलब रहता कि काइंड ऑफ लास्ट चांस बोलना रहता स्टॉक कडे ब्रेकआउट देऊन तो फोर्थ टाइम पहला तो अक्सर होता का ही चीज आठवत रहा हे स्टॉप लॉस का हेच बिन धरूनचे स्टॉप लॉस ब्रेकआउट पर बोलता है वय ब्रेकआउट ची कॅन्डल जो लो स्टॉप लॉस धरवा अच्छा सपोज तुम्ही ओके तो इंगाला थर्ड ब्रेकआउट पर एक ब्रेकआउट पर एक बाय करता आपला स्टॉप लॉस जराशी ओढली राहतात सपोज थर्ड ब्रेकआउट पला हो तो ही ओनली ग्रीन कॅन्डल होतं हे जो लो तुम्ही स्टॉप लॉस धरतो 5-6% होता अगर तो ब्रेकआउट फेल झाला लेकिन तुम्ही स्टॉप लॉस हिट झाला नाही स्टॉक निघालाय हे जो लो राहिलं नाही कस कळतं वाटतं हे जो लो हिंगा असे स्टॉप लॉस हिट झाला ब्रेकआउट फेल झालं वापस नवा ट्राय केला आणि सक्सेसफुल झालं ये चीज सिर्फ असेंडिंग ट्रायंगल भीतर राहतील या दुसऱ्या को ट्रायंगल भीतर राहतील काय चीज आहे हे जो आता फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चांगल्या पहिला ब्रेकआउट जाऊनच्या ते सहावं आहे तर इव्हन ट्रेंड लाईन तर क्रॉस लाईन राहतात म्हणजे ट्रेंड लाईन त्याच्या तर सेम चीज जाते
भली ऍडव्हान्स चीज आहे हे एक्सपिरियन्स म्हणजे ही चीजों को शिकवून जाणार कोणती जी ती क्रॉस थर्ड टाइम फोर्थ टाइम बल्ला ब्रेकआउट म्हणजे हे तर चीज एकदम एडवांस तरीके से शिकवून जाणार तकरीबन हम जो एक्सपोर्ट उत्पाद वगैरह ये सब चीजें डिस्कस करो उससे बट वो कुछ ना प्रॉब्लम का शिकवून वाला रांती चीज वाला खाना उनको टाइम लगता है पहले एक्सपीरियंस का पड़ता है वाला तो यार को खाद इसी ट्रेंड लाइन हमको ट्रैक कर सकता है तो यार क्या खास पैटर्न था ना खाली एक ट्रेंड लाइन है के ऊपर खालन के लाइन वगैरह घंटा में क्या है ना पैटर्न यार ब्रेकआउट पर भी बाय करता रहे किसी खाली एक ट्रेंड लाइन वाला को हरकत ना कहीं प्रॉब्लम ना कि ट्रेंड लाइन गलत ट्रैक करा सेम यार को करा एक ट्रेंड लाइन येते असे यार ब्रेकआउट पर बाय केले हाल पैटर्न्स का पड़ा एक ब्रेकआउट पर बाय केलं झालं सुपर शार्प मिळलो आणि एक सिंगल ट्रेंड लाइन कम चालतं एक मिनिट हा जरा होल्ड करा ओके नेक्स्ट बरवा बीजी थोडे असे तीन जरा एक 8-10 पॅटर्न असे एक पॅटर्न चॅनल पॅटर्न बरवा CHANNEL चॅनल पॅटर्न बरवा नेक्स्ट चॅनल पॅटर्न बरवा इशी ड्रॉ करा 5 ड्रॉ केला करायची ऊपर होते असं लोक 5 आणि त्याला लागून बीजे एक ड्रॉ करायची 5 खाल येते अवश्य दोन्ही चॅनल पॅटर्न काय दोन्ही ड्रॉ करा चॅनल पॅटर्नच्या अंडर नेक्स्ट बरोवा डायरॉक्स बॉक्स बरोवा डायरॉक्स बॉक्स पैटर्न DRBAX डायरॉक्स बॉक्स पैटर्न डायरॉक्स बॉक्स के अंदर एक सिंपल रेक्टेंगल ड्रॉ करा एक बॉक्स ड्रॉ करा नेक्स्ट बरोवा कप एंड हैंडल पैटर्न बरोवा कप एंड हैंडल पैटर्न कप एंड हैंडल पैटर्न इसे ड्रॉ करा छाप में जो मतलब कप रहता इसे ड्रॉ करा वो कप वो हैंडल कप एंड हैंडल ओके चलो चैनल पैटर्न पर channel पैटर्न चलो परफेक्ट
तरह शिवले चैनल पे क्या होता है TOCL अमोनियम ऑक्साइड्स ओके ओके पलता याला हो तो चॅनल पॅटर्न जातलो तो आम्ही फॉलिंग खाल पडते असेल दोन टायपाचे येतात एक रायझिंग चॅनल एक फॉलिंग चॅनल हे आपको दोन कडे बाईंगचे ऑप्शन होते एक सपोर्ट वर तुम्ही रिव्हर्सल कॅन्डल पर बाय करू शकता या ब्रेकआउट पर बाय करू शकता दोनातले एक सपोर्ट पर बाय केला काइंड ऑफ ज्यादा सेफ राहतं ब्रेकआउट तुम्ही बाय करू शकता तिशी काय नाही तुमका कोणतं बेटर दाखवलं तुम्ही ते हे करू शकता किंवा फॉलिंग चॅनल रायझिंग चॅनल पॅटर्न हो रायझिंग चॅनल जातलो रायझिंग चॅनल पॅटर्न जातलो हिंगा एक्झॅक्टली का दुका हिंगा जरा होय करू का हे तर सपोर्ट ऊपर केच बाय करू हमेशा या सपोर्ट पर ह्यारी काही रिव्हर्सल कॅन्डल झाले ह्यारी काही रिव्हर्सल कॅन्डल झाली ह्यारी काही हमेशा सपोर्ट पर बाय करू का सपोज ह्यारी सपोर्ट पर तुम्ही बाय केलंय तर सेल काही करू शकता हिंगा जो कोणती नेक्स्ट कॅन्डल असून उपरल्या चॅनलच्या उपरल्या एका लाईन टच केली तर ती सेल करू शकते ह्यारी बाय केलंय ह्यारी बाय करून ह्यारी ऊपर ह्यारी सर गेले ह्यारी सेल ह्यारी बाय केला ह्यारी गेले ह्यारी सेल क्या हमेशा इथे जातो करो स्टॉप लॉस कोणती कॅन्डल पर बाय केली ती कॅन्डल स्टॉप लॉस धरो हमेशा ओके राइजिंग चैनल खरे काही डाउट है यानी सेम चीजों हे काही नवी चीजों नाही पला तेकच तुम्ही शिकले प्राइस एक्शन आहे आता प्राइस एक्शन तर आम्ही हमेशा काय करतो ते ऊपर होते खाली खाली सपोर्ट लाइन देतो ते आता ऊपर लाइन को एक लाइन देते होते हे तेकच बुलिश प्राइस एक्शन होगा पर हायर हाई हायर लो हायर लो हे असे बुलिश प्राइस एक्शन के असतो खाली ऊपर तेका बीजे एक लाइन इशी देता देला खाली आम्ही ओके नेक्स्ट बच्चों चैनल पैटर्न और खरे कहीं डाउट है तो पूछा ओके नेक्स्ट डारोक्स बॉक्स पैटर्न पर लो यार यहाँ को खाली सिंगल ट्रेंड लाइन घालून बना खाली सुगड बाय करू कितलो वाटावर बाय करू शकतो तुम्ही सुगडशी यार खाली सिंगल ट्रेंड लाइन घातले यार एक ब्रेकआउट पर बाय केलं का सुगड रैली मिलली पण आराम से 15-20% आराम से मिलता है काय पैटर्न यारी पैटर्न हाय लामगीर मुझे राहते बरे आवाज आवाज भरली अशी जरा हलवू नका इथं यारी खाली गाडीवर इथं पर यारी असं लावून खाली येतो होऊन मोठी डुजी राहते यारी खाली होऊन मोठी काय डुजी आहे राहते खाली होऊन मोठी डुजी राहते आणि काय कन्फर्मेशन केलं दिलं बरे काय ऐकू पडतं नाही कदा तुम्ही विपत भरून गेला होता भरली गाडीवर असं नाही आवाज येतं खाली मोठी कॅन्डल डुजी आहे करोगे यार कुछ मेरा क्या पैटर्न का दुकान पैटर्न करू शकता पॅटर्न्स का कोणती ओल्डीची ना खेको एक लाईन दोन एका कनेक्ट करा आणखीन एका पॅटर्न झालं यार ब्रेकआउट ऊपर तुम्ही बाईक जो पसंद करता तुम्ही एक्झॅक्टली ह्यार को बाईक करू शकता सपोर्ट पर या बरा हॅमर कॅन्डल असे ग्रीन कलर बोलतो आणि हॅमर कॅन्डल बाईक करू शकता यार चल बाईक केला सुगड हे मिळतं तुमका हा बोलतो असला जगून ती मोठी डोची धलते त्याच्या कन्फर्मेशन कॅन्डल अखेर होता शेबूर हे बोलतो वाटत एक्झॅक्टली अखेर एकदम लास्ट त्याचं हे जगून ते बोलतो अखेर वाटत कन्फर्मेशन त्याचं लास्ट कॅन्डल यार बघते यार पुस्तकाचे यस यस वय वय यस होय यस होय यस मुझे वो आज एक ग्रास कवर डिवीजन कन्फर्मेशन अक्सर ये सेम स्टोरी चलते एक रात जे तर डिवीजन कन्फर्मेशन झाला इंडिया पर ही काल या मोठी डोजी होती आज कन्फर्मेशन एक रात दिवशी झाला मोठी डोजी आज कन्फर्मेशन त्याच्या मग ओके यार मला जीपीआय तर पुन्हा हॅमर असे
हॅमर झाला आज कन्फर्मेशन घ्यायला ट्राय करा का तुम्ही रिव्हर्सल कॅन्डल उपरकच बाय करूचे ट्राय करा हे इतना म्हणजे मार्केट सिच्युएशन आहे बरा तुम्ही कन्फर्मेशन ऊपर बाय कर झाले दुसऱ्याच्या जराशी ऊपर होतो धडक करून म्हणजे खाल पडतो झालं कन्फर्मेशन घेण्याची वेट पर्सनल मी तरी करेन आणि ॲज अ बिगिनर तुमका काय काय बाय बुक गेला बुक इज बिन काल झाला कन्फर्मेशन कॅन्डलची वेट करू पाहिजे की ते जिशी तुमचे एक्सपिरियन्स निघतो जाते होता तुम्ही ओळखत कन्फर्मेशन कॅन्डलची वेट सर वरच्या खाली टाइम वेस्ट ओळखत ते जन मला तुमचे समाज आम्हाचे आपल्या अलग अलग हे राहतात काल इन्व्हर्टेड हॅमर होती आज काल ऑफ कन्फर्मेशन केलं आहे रे अक्सर स्ट्रॉंग सेम स्टोरी आहे इकडं काल हॅमर होती आज कन्फर्मेशन असे बरं काल ट्विझर बॉटम असे आज कन्फर्मेशन असे मोठी डोजी अशी आज कन्फर्मेशन असे सर्वचकडे सेम स्टोरी आहे काय की सगळी मार्केट सरी खाल पडतो ती सरी खाल पडा रिकवर को सरी जाता ओके आम्ही का शिकतो ते हा डायरॉक्स बॉक्स मध्ये जातो आम्ही डायरॉक्स बॉक्स वर वापस खाली सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन घालची असेल म्हणजे काय नाही तर सपोर्ट लाईन घाला रेजिस्टन्स लाईन घाला बॉक्स बदलला आपण सपोर्ट हिंगा क्या करें यहाँ को वापस दोन सपोर्ट ऊपर गए रिवर्सल कैंडल असे सपोर्ट ऊपर बाय करते या ब्रेकआउट ऊपर बाय करते ओके मैं एक चीज बोलतो डायरॉक्स बॉक्स पैटर्न खे था कोणी सांगू शकता का किसलो ट्रेंड इधर है मुझे डायरॉक्स बॉक्स पैटर्न परफेक्ट निघाला आम्ही पहिले तर शिकवलं झालं कन्सोल्टेशन कन्सोल्टेशन मला ते आर को असू खाल को असू बंदर उठून सागर रोडा स्टॉक बोलते राहतात कॅल्क्युलेशन ते म्हणतात कन्सोल्टेशन कन्सोल्टेशन तर बाईक करण्याचे बोलतो तुम्ही आणि हे सांगतो मला कन्सोल्टेशन तर बाईक कितना कसं हमको सांगतो ना हे कसं कंसोलिडेशन तो जो कितना रहता है डायरॉक्स बॉक्स पैटर्न है तो डायरॉक्स बॉक्स पैटर्न ऊपर बाई करूचे रहता है ब्रेकआउट पर एक मिनट पहले सुबह की डायरॉक्स बॉक्स पैटर्न एग्जांपल देते हैं कहीं आपण को वर्ल्ड कंसोलिडेशन असे कंसोलिडेशनचे ऊपर एक रेजिस्टन्स लाइन घेतलं सपोर्ट ऊपर एक रेजिस्टन्स लाइन घेतलं जशी यारी ब्रेकआउट देता कंसोलिडेशनचे ब्रेकआउटचे बाहेर आलो बाय करूचे अरे त्याचं ब्रेकआउट बोलते आम्ही त्याला कंसोलिडेशन जो झोन ब्रेक केला ऊपर लिस्टेड त्याचं होतं ओके कहीं आटो रहा कंसोलिडेशन से इंगा भीतर इंगा क्यों बाय करना चाहिए हमेशा इंगा ब्रेकआउट ऊपर का बाय करू बस कंसोलिडेशन किदोडला होतो कुंजा करून मारा कंसोलिडेशन से बाहेर येऊन कसं ताकद बाय करू ओके नेक्स्ट कोणतं असे नेक्स्ट कप अँड हँडल अशी बघा कप अँड हँडल बघा पियर सांगितलं पॅटर्नचा फॅन्सी पैटर्न्स वगैरह सा फॅन्सी राहूचे हे तर वापस ओव्हरऑल मी बेकार पॅटर्न चार्ट पॅटर्न बेकार म्हणजे रिस्कच होत असला एक ओव्हरऑल राहूचे का तुमची तेकच सपोर्ट रेजिस्टन्स लाईन राहूचे का बरं या तिकच स्ट्रेट लाईन राहूचे या तिकच क्रॉस लाईन या स्ट्रेट लाईन दोनातले एक एकच राहूचे काही नवे राहणार ते येतात ते माका पर्सनली माका बेकार राहूचे जरा चुप्पा आपली एक स्ट्रेट लाईन घाला या ट्रेंड लाईन घालून ट्रॅक करा और एक कप अँड हँडल पडा कप झालो आता हँडल जाते असे ओके तर हिंगा एक्झॅक्टली खे बाय करतले जर नवे सांगा कल्ला जातले एक्सपर्ट सांगून आहात तुम्ही वगैरे शिकले वाटत तुम्ही सांगून आहात ट्राय करा रॉंग झाला हरकत नाही कोणी काय परफेक्ट हिंगाला रेजिस्टन्स हिंगा टॉप पर काय घालते आम्ही रेजिस्टन्स लाईन घालतो रे एक मिनिट जराशी ड्रॉइंग करता ओके हिंगा दोन ऑप्शन असे ओके अगर हे एरिया तर खेळू जाऊ एक कप भीतर खेळून बाईंग जाऊचे का नाही घाला कप भीतर खेळून आमका बाईंग नाही हँडल कुठचे घेता येत आपला हँडल हिंगा अगर खेळून धाकलीशी रिव्हर्सल करणं झाली हिंगा भली वडली जाते ही रिव्हर्सल करणं हिंगा बाई जाऊचे नाही अरे झाली हिंगा धाकलीशी रिव्हर्सल करते हिंगा एक बाई करू शकते आणि जरा रिस्की राहतात सेकंड मला यार ही लाईनचे ब्रेकआउट वर बाई करतले ओके आता जरा आणि घाला तर बीजे चीज नोट करा स्टॉक फर्स्ट टाइम ट्राय केला ते ब्रेक करूची लाईन सेकंड टाइम ट्राय केलाय फेल झालाय थर्ड टाइम ट्राय केलाय फेल आहे फोर्थ टाइम ट्राय करतो वाटे फोर्थ टाइम तर काय राहूचे डू ऑर डाय ब्रेकआउट म्हणजे कंपल्सरी आठव असे ना इकडे शिकवलं होतं चीज
या थर्ड टाइम गेलो, फर्स्ट टाइम ट्राय केलं ऊपर खाली पडलो, सेकंड टाइम ट्राय केलं खाली पडलो, थर्ड टाइम खाली पडलो, ट्राय केलं आणि गेला खाली पडलो, तो वापस फोर्थ टाइम ट्राय करते वाटे, और फोर्थ टाइम अगर ब्रेकआउट दिला नाही तरी सीधा पडते होत लोक, फोर्थ टाइम ब्रेकआउट म्हणजे कंपल्सरी. पहले कहा था का नोट लिस्टेड धरवा का था फोर्स मेटल स्ट्रक्चर ना, एक स्टॉकचे प्राइस 20,000 रुपये असे फरक पडला. ती माइंडसेटच्या कोणी वाटे का 10 रुपयाचे स्टॉक सांगा, 5 रुपयाचे सांगा, ते गरीब माइंडसेट काढा ते 5 रुपयाची 10 रुपयाची स्टॉक 100 200 हजार आता काही जाणार आहे 5-10 रुपयाचे 1 रुपया 2 रुपये जाऊचे ते पेनी स्टॉक्स पॅटर्न पण हा स्ट्रिक्टली जेटले तुम्ही ऍज अ बिगनर आम्ही को नवे नवे मार्केट आहे ना कोणत्या चढावळ पुस्तक 10 रुपयाच्या 20 रुपये स्टॉक यातला ते मागवा ಎಲ್ಲ ಬರುತ್ತೆ म्हणजे 10 रुपये 20 रुपये तिसरे पैटर्न पढ़ना देखिए दबोन लॉस करते रहे स्टॉक के प्राइस ऊपर डिपेंड करना है स्टॉक ऊपर जो এটা हो 20,000 स्टॉक এটা फिलहाल एक स्टॉकचा प्राइस 20,000 आहे तो सेम स्टॉक आज 5-6 वर्षापुढे 1 वर्षापुढे का 3,000 होतो 3-4 हजार वाला कोई स्टॉक ज्यादा का झालो इंगा असते 1700-2,000 रुपये मग 2,000 रुपये कोणी बोला की स्टॉक महाराज असे मैं बाई करना है और त्या 4,000 रुपये दाखवले कोणा तेवढं म्हणजे महाराज दाखवून राहील तर मी ह्यारी बिली ऊपर आहे 7-8 हजार 7-8 एक स्टॉकचे प्राइस 7-8 हजार बोला भली महाराज दाखवतात जो पण महाराज बोले ते महाराज का बलत राहिले काही निघाला आज 20-21 हजार सर गेला स्टॉकचे मोल ऊपर डिपेंड करना है स्टॉक परसेंटेज पर प्रॉफिट जाऊन कोणतं पण स्टॉक 10 रुपये एक दिवसा 100 रुपये जाणार आहे 10 रुपये स्टॉक को एक दिवसा 10-20% का दाम से 20,000 रुपये स्टॉक को 10-20% का दाम तो ये चीज मेंटेलिटी कहता हूँ भली चीप मेंटेलिटी बोलतो ना मैं ते 10 रुपये स्टॉक अक्सर रिप्लाय हे इतर आता पर्सनल भीतर ते तो मेसेज पर लागलो लोक जे नवी बोकडे बोले मार्केट एक जरा को एक्सपीरियंस आहे 1 वर्षाचा एक्सपीरियंस झाला म्हणून ती म्हणजे इसलिए पेनी स्टॉक पाटे कोणी को राहणार आहे इथे जातो तो ओके पेनीचे मतलब तो कस कोणती चीज तुमका नॉर्मल टी शर्टचे प्राइस असे 500 to 1,000 राहता मी निक्की क्वालिटीला बी जरा महाग आहे ती सेम टी शर्ट तुम्ही निक्की क्वालिटी टी शर्ट आहे तुम्ही आपला 50 रुपये मिळणार या 10 रुपये मिळणार घेतले का ती 1,000 रुपयाची टी शर्ट आहे मिलते हैं क्या प्रॉब्लम राहतो ना ऑब्वियसली काय प्रॉब्लम असे ते तो चीप असे 10 रुपये असे 20 रुपये 50 रुपये असे सेम याको विची जातो जरा स्ट्रॉंग मार्केट तर पेनी स्टॉक पाठर वसून हवे ही चीज जर કેટલી वर्षाली सांगतो वाटत म्हणजे 3-4 वर्ष जे तर सेशन घेऊन तर त्याने सांगतो वाटत बीजी को आपला खर्च आपले कोणी चढ करता कस काय की दबून लॉस करतात चढ त्याच्यामध्ये लॉस झाला बिना मार्केटात लॉस झाला मग काही हेल्प करू शकत नाही का बिमारी येऊन पुढे सांगता मी इंगाला इशी केला इशी बिमारी जातली इशी लॉस लॉस झाला मग कोणी हेल्प करू शके नाही किंवा मार्केट माझ्या हातात राहणे कोणाच्या हातात राहणे ओके नेक्स्ट अच्छा कप अँड हँडल पॅटर्न काही डाऊट आहे का कप अँड हँडल तर विजय टीम सांगू शकता का मला आवाज कट जातोय कपचो पॅटर्न विजय जरा की घेणूचे पण जरा चांगला म्हणून असेल हरकत कप अँड हँडल पहिला संबंध कप अँड हँडल काय राहते का एक वडलो छाप जो एक हे राहतो कप्पा आपल्या पहिला एक राऊंड हे राहतो ओके राऊंड झाला वापस जराशी खाल हँडल करू खाल येतलो ओके या अगर हँडल करू खाल ना हिंगा हँडलचे एकदम खाल हिंगा तुका जो रिव्हर्सल कॅन्डल मिळली 2G हॅमर ट्विझर बॉटम काको दाखलीशी मिळली काय हरकत मी एदोल्डी कॅन्डल हिंगा भली ओढली जाते रिव्हर्सल कॅन्डल एदोल्डी कॅन्डल बाय करना ओके हिंगा अगर बाय करू शकाल तर नेक्स्ट करा हिंगा टॉप ऊपर एक रेजिस्टेंस लाइन घाला अरे स्ट्रेट रेजिस्टेंस लाइन तर स्ट्रेट घाला क्रॉस येतात क्रॉस घाला कोणती घाला हरकत ओके तर हे ब्रेकआउट ऊपर बाय करा उसे रिफॉर्सेस तो ये ब्रेकआउट जो मतलब ये लाइन क्रॉस करते लो ये लाइन क्रॉस केला क्रॉस केले से तेरे ऊपर बाय करा करना ओके नेक्स्ट बच्चा नेक्स्ट बरवा हेड एंड शोल्डर पैटर्न बरवा हेड एंड शोल्डर पैटर्न हेड एंड शोल्डर पैटर्न हेड एंड शोल्डरचे पैटर्न इशी ड्रॉ करा इशी को रहता है हेड एंड शोल्डर समटाइम्स
काइंड ऑफ सर्कली टाइप को रहता पर्मनेंट जराशी स्ट्रेट ड्रॉ करता है ना ड्रॉइंग प्रॉब्लम आता है स्ट्रेट ड्रॉ हेड एंड शोल्डर इशी को किसी ड्रॉ केला वर्क करता है इतकंच होतं ओके हेड एंड शोल्डर झाला मग नेक्स्ट बरो एक्स बोलतो असे ओके फ्लॅग अँड पोल पॅटर्न बरोबर या फ्लॅग खाली फ्लॅग पॅटर्न बरोबर वर्क करणार फ्लॅग पॅटर्न बरोबर या फ्लॅग अँड पोल फ्लॅग अँड पोल पॅटर्न या खाली फ्लॅग पॅटर्न बरोबर अशी ड्रॉ करा पहिला जराशी क्रॉस लाईन घ्या ना क्रॉस झेंडा ड्रॉ करा क्रॉस राहा शेड करणार क्रॉस झेंडा ड्रॉ करा ओके पहिले चार्ट करूया ओके ಹಿಂಗೆ आपला फ्लॅग पॅटर्न आहे यार म्हणजे काइंड ऑफ पहिला स्ट्रेट अप ट्रेंड आता अप ट्रेंड झाला दाखवशी कन्सोलिडेशन आता एक बॉक्स मीटर ते हिंगा ब्रेकआउट करून बाय करतले हे सर फॅन्सी पॅटर्न्स हा फॅन्सी पॅटर्न पडला हा हे सर एटलं पॅटर्न पुढच्या सिंपल काय असं नाही आपला हे स्ट्रेट रेजिस्टन्स लाइन घालून रेजिस्टन्स ब्रेक केला तुम्ही बाय करू शकता એટલો ड्रॉ करજો एक रेजिस्टन्स लाइन घातल्या खालना ट्रेंड लाइन देणे शिकू बाय करू शकता सिमेट्रिकल ट्रायंगल को मतलब ऊपर स्ट्रेट लाइन रहते हैं सॉरी असेंडिंग ट्रायंगल अलग क्रॉस रहते हैं एक पैटर्न पढ़ना हाथ तेजन में बोलचे एक स्ट्रेट लाइन घातला वाला को ब्रेकआउट कर है फ्लैग पैटर्न वेल अंडरस्टँडिंग जर दाखवतो इथं ओके पॅटर्न जर थोडे इम्पॉर्टंट असे ते तीन ट्रायंगल इम्पॉर्टंट होतात सिमेट्रिकल असेंडिंग डिसेंडिंग हे तीन ट्रायंगल का जराशी इम्पॉर्टंट आहे अक्सर त्या चॅनल पॅटर्न ज्यादा इम्पॉर्टन्स आहे बाकीचे पुरं शेवटपर्यंत जाता एक तीन चार पॅटर्न जरा इम्पॉर्टंट असतात स्टार्टिंगचे तीन ट्रायंगल आणि चॅनल पॅटर्न हमें ज्यादा जाता है सिमेट्रिकल ट्रायंगल को जाता है अक्सर ओके तो मुझे हेड एंड शोल्डर पॅटर्न ओके हेड एंड शोल्डर पॅटर्न अक्सर का खेद आउट करता है एक स्ट्रोक निक्के अपने खाल पडलो और इसी बॉटम भीतर खेळतो नाही इशी होता है इशी बॉटम भीतर हेड एंड शोल्डर पॅटर्न जाऊन राहता ओके तो इंगे आपला अरे लेफ्ट शोल्डर हेड राइट शोल्डर अरे बाइक हे करतले End of right shoulder. यस राइट शोल्डरचे ब्रेकआउट कर बाय करतले यार क्यों ब्रेकआउट दिलो नाही का हे एरिया तर ब्रेकआउट दिलो बाय करतले रेजिस्टन्स वापस रेजिस्टन्स लाइन के रेजिस्टन्स लाइन क्रॉस केला मग बाय करतले तेव्हा का सुगड हे भली सुगड होता सुगड अपट्रेंड मिळला म्हणजे हे जराशी शोल्डर एकडे पुष्पा को आता एक शोल्डर ऊपर एक शोल्डर खाल को आता ते एग्जैक्ट क्या बोलते एग्जैक्टली सेम रहना जरा ऊपर खालना जरा ते काही फरक पडणार आणि थोडे शोल्डर क्रॉस रहता थोडे स्ट्रेट रहता का जरा कार करना त्यातलं इम्पॉर्टन्स नाही हो पॅटर्न मी त्यातलं पर्सनली ओके यार को झाला आपण मैं पर्सनली मतलब मैं जरा एंटी पैटर्न म्हणून मला पॅटर्न्स पसंत पडणार ते सिंपल ट्रेडिंग जे म्हणते जे समज सिंपल तुझे सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाइन तिथले कला पूजा आहे सर फॅन्सी चीज खाली अरे टॉप पर एक रेजिस्टेंस घेतले ब्रेकआउट पर ही ब्रेकआउट कैंडल पर बाय केले
झालं. ओके, वळखाला हेड अँड शोल्डर आणि ह्याच्यावर फुल फ्लॅग पॅटर्न डाउट राहून पुसते राहा मी जरा फास्ट होतो आणि घ्यायला तटलो इम्पॉर्टंट नाही पॅटर्न्स ही पॅटर्न ज्यादा करून शिकवलं तेवढं ते पॅटर्न सुधारत राहतात फ्लॅग पॅटर्न जाईल गेला क्रॉस फ्लॅग झाला वो फ्लैग पैटर्न मतलब है ब्रेकआउट पर ब्रेकआउट पर बाइंग जाते वही એટલો ને ડ્રો પર છે એટલે યાર મેં किसी ड्रॉ करतो बाबा मैं पैटर्न माका हे सब पसंद नाही यार मैं खाली एकच लाईन घालून ट्रॅक करतो मला बाय करते इंगा जे ब्रेक केलं मी इंगा बाय करतो यारी सपोर्ट पर हे असे दोची तुम्ही यारी बाय करतो जोरात एक मी ते दोन फ्लॅग घालून त्यातलं ते फ्लॅगची जो करता विसर ओके ते हेजेर आम्ही टाइम फ्रेम भितर बाय करचे काय बोललाय लोअर टाइम फ्रेम भितर बाय करचे का कसलो नाही लोअर टाइम फ्रेम प्रोसीजर आला मैं लोअर टाइम फ्रेम शिकवतो घेऊ नका फिलहाल पूरा चीजों वन डे टाइम फ्रेम तक एक दिसा एक सगळी कॅन्डल लावची ते तरीके शिकता पूरा एक्झिट 5% आणि 10% का ब्रेकआउट कॅन्डल असते ती एकदम अशा एक टार्गेट हिट केली ना मी तेजन बघलो काय बोललाय हे जे ब्रेकआउट कॅन्डल असे ती डायरेक्ट एकटे गेलते ना टार्गेट हिट झाला ना आवाज पहले कट जाते हैं काय हे जे ती ब्रेकआउट कॅन्डल असे ती ओके टार्गेट चीफ केलते ना ती एकच टारगेट एकटे गेली टारगेट यस ये एक दिवसात तकरीबन 15-20% गेलते थे टारगेट अचीव केलं सेल करा जे करा टारगेट अचीव म्हणजे हे करते वैसे जो यार टारगेट तकरीबन मंचे रहता आई सपोज मुझे फॉर एग्जांपल मुझे 8-10% टारगेट होता है एक स्टॉक में बाय किलो 8-10% तो 20 जरा होता का पल 20 जरा होता का पल एक सिंपल में जो एक एग्जांपल देता ट्रेन पर तुमचे तो कोई इश्यू वाटे क्या ट्रेन पर एक वाजपा का बोली बोल रहे थे ट्रेन खेसर होता का पल ट्रेनर रेगला का इश्यू ट्रेन खेसर होता मी तिघाचा ट्रेनिंग होता ट्रेनिर एगू फुडे चारच्यान एकतेलो खे खाल्लो तो ही चीज पहिला कोण होता इंसान आणि अगर इंसान खेसर होतो ट्रेन खेसर होता का अगर कोणी बोलतो का भावावर बोलतो तो सिंपल ट्रेनिर तुमका करू का स्टॉक खे एंट्री करूचे खे एक्झिट जाऊचे स्टॉक खेसर होता ते तुमचे काम न तुमचे स्टेशन आले तुम्ही खाल्ला हो डिसिप्लिन अगर तुमचे तर राहिलं मला भली लॉस पासून वर झालं समज એટલો ફ્લો એસરची तो गलती मैं केली गलती तुमका सांगतो आणि हर बिगनर गलती करता कस अरे तुम्ही अकलमंद वाटत तुम्ही दक्कन ओळखतलो की इतर चितो करू नये म्हणून आपलं स्टेशन आलं सपोज समटाइम काय होता का एदोळी कॅन्डल आली हो हिंगा टॉप पर यार टार्गेट हिट जातला जो बिजको सपोज हिंगा को एग्जिट करना है हिंगाला एटली टॉप पर गेला को एग्जिट करना है हिंगा तर ऊपर गेला समटाइम्स काय आता ओके हिंगाला यार एग्जांपल आहे बरं सुद्धा समटाइम जेटले ऊपर गेला तेटले पूरा खाली आहे हिंगा पूरा पण तो सगळे पूरा खाल पड़ता है होल्ड करून काम मतलब समझो खाल पड़ता है एकदम तेजान को खाल पड़ते होता होल्ड करून मतलब नहीं ज्यादा आपलो टारगेट स्ट्रिक्टली टारगेट ऊपर डिसिप्लिन वाली स्ट्रिक्ट धरवा टारगेट हिट झालं म्हणजे स्टेशन आलं मी खाल्लो होतो मी ट्रेन केसर होता वाढ दाखवच्या ना ओके भरून धरवा का तुम्ही कोणती कोई स्क्रीन पर हे करतात किंवा पैसूच्या टार्गेट तुझ्या वंती सामने भरून धरवा टार्गेट 5% आणि 10% का ना यस यस 5 to 10% का राहतो टारगेट ओके आणि पर्सनली मुझे प्रॉफिटेबल रहूचे एक मेन रीजन असे म्हणजे टार्गेट्स आणि समटाइम्स माको दिला थे ना एकेडा का था करता मैं स्टॉक 6-7% ऊपर पूरा को बुक करता हूँ क्या होल्ड ग्रुप भेदाड तर तो स्टॉक 6-7% आला 15-20% सर होता माको दिला जाता अरे यार जरा होल्ड करूचे होते ना जरा होल्ड करूचे होते दिला ती फिलिंग येते राहतली ते फिलिंगच्या ऐकून आहात नेक्स्ट बरवा डबल टॉप पैटर्न बरवा डीओ प्लस वाइंड अप करें जरा से डबल टॉप पैटर्न पर ईसीएम ड्रॉ करा आणि नेक्स्ट परवा डबल बॉटम पैटर्न बरोबर डबल बॉटम भितर डब्ल्यू ड्रॉ करा मार्केट डिसिप्लिन मागता ह्याची दाखवतो बघा जो कोणी डिसिप्लिन सेन राहूच्या मार्केट चार्जेस फीस हे करतली फीस वसूल करतली मतलब तुमचे लॉस करतली दबोन आठवतो डिसिप्लिन भली स्ट्रिक्ट कास पडता डिसिप्लिनेशन राहतले प्रॉफिटेबल राहतले डिसिप्लिन मला एकच
आपले एंट्री पॉइंट आपले एक्झिट पॉइंट करून राहूंगा आणि धावते असले ट्रेन ऊपर एक ना ट्रेन स्टेशन पर ऊपर आना एक बुझे ये चीजों चल मैं लास्ट स्टेशन पूरा शिफ्ट चले बुझे ट्रेन स्टेशन ऊपर एक बुझे मतलब का बोला डबल चलिए टॉप बिजेड़ा डबल बटन ओके शिके डबल टॉप डबल बटन शिके कारण बीजे की हमेशा आता जरा स्ट्रॉंग मार्केट आहे तर लॉस भल्ली करतात म्हणजे प्रॉफिटेबल भल्ली कम असेल ही एक एकदम हार्ड काय म्हणतात हार्ड ट्रूथ बनला पण नाही मंचे होता स्ट्रॉंग मार्केट खाली दूर दूर ना निके लॉस को करता चलो रीजन काय करा एक शिके ना सेकंड डिसिप्लिन शिकला मग डिसिप्लिन आहे ना डिसिप्लिन निके डबल लॉस केला म्हणजे लॉस करून निके जरा थकतात कॅपिटल अर्धो पाव आता तिथं ऑप्टिमस डिसिप्लिन बरे ऑप्टिमस विजर ऑप्टिमल तर काय बोलला डबल टॉप असे ओके एका यम पॅटर्न बनवू शकतात हो बेरिश पॅटर्न आहे हो या बाईक करू रहा है खाली पला खाली वो यम पैटर्न इसी रहता है बाइक करू रहा खाली ऑटो धर्मा बेरिश पॅटर्न रहता डब्ल्यू पॅटर्न बने की सुगरची डब्ल्यू पॅटर्न आहे का पला लहरी के तरफ डब्ल्यू पॅटर्न वो डबल बॉटम पैटर्न ओके डब्ल्यू पैटर्न तर खे बाई करते रहे डब्ल्यू पैटर्न तर खे बाई करते रहे रेजिस्टेंस ब्रेक बॉटम करना पर रेस ब्रेक ऊपर रहा डब्ल्यू बॉटम डब्ल्यू भीतर पड़ा हमेशा सेकंड रहेंगे ना वो डब्ल्यू जो फर्स्ट बॉटम ओके वो सेकंड बॉटम ऊपर यहाँ रिवर्सल कैंडल था ना ये रिवर्सल कैंडल ऊपर बाई करते रहे तो अगला यहाँ रहो डब्ल्यू जो नेक रहता है ये ऊपर बाई करा होता मैं पर्सनली मैं प्रिफर करना है ये ऊपर बाई कर सेकंड बॉटम ऊपर बाई करा ओके सिंपल असे हे मग तुमची दोन क्लासेस आहेत वरता एक फंडामेंटल्सचे वरता फंडामेंटल भले बिझी भले बेसिक राहतले आणि हार्डली 15-20 आधे घंटा भीतर नो रहता तो टाइमर फंडामेंटल सेशन शायद फॉर्म से रह सकता और टाइमर अटेंड करा चाहे दाखलो रहता भले दाखलो रहता आधो घंटा मैक्सिमम टाइमर अटेंड करा त्याच्यामध्ये इंशाल्लाह लास्ट आमचो बाय अँड सेल जो आमचो एलएनई सेटअप बनता आमचे का लाइन आमचो सेटअप एक्झॅक्टली खे बाय करू का खे सेल करू इंशाल्लाह तो भले इम्पॉर्टंट राहतो तो लास्ट एका प्लीज मिस कर नका जेटले शिकवला आता सर लास्ट दिवसाचे पुरा काइंड ऑफ रिव्हिजन टाइप को राहतो तो आणि जरा वडलं सेशन राहतो लास्ट दिवसाचो काही 1.5 घंटो जाऊ शकता या जरा ज्यादा को जाऊ शकता जराशी टाइम बराबर काढून कॉफी पिऊन या लास्ट सेशन आहे फॉर्म असं व्हायला बरं काय तर जेटले शिकवला काही डाऊट असेल या तुम्ही ह्याच्यानं पुढे 2-4 दिवसा पुढे शिकवलं काही डाऊट राहणार तुझा दखल अगर कुछ काही डाऊट आहे जो कोणाचे झाला हा ते एक्झिट करू हरकत नाही कोणी डाऊट आहे ते दखल कुछ हरकत नाही हे सेशन खतम झाला बाकी त्याने एक्झिट जाऊ हरकत ओके वाइंड अप करिए